Hello students, today we are going to see the remaining part of this topic 10.16 magnetic field of solenoid. This one is the remaining part of this topic. Other part we have taken in the classroom. Magnetic field of a solenoid. Here up to this point we have reached. Equation first becomes here a to b integration of a to b b dot dl, integration of b to c, integration of c to d, integration of d to a. But b to c and c to d and d to a are, or b to c, here actually that path was Amperian loop. Path of Amperian loop was A, B, C, D. Here integration A to B has some value, but B to C and D to A, B to C and D to A are perpendicular to the magnetic field. This B to C and D to A are perpendicular to the magnetic field. So here angle theta between B and DL, here DL will be there for this path, DL will be there. So between B and DL there is angle of 90 degree. So cos of 90 becomes a 0. So for these two parts, integration of BDL, B to C, for integration B to C and for D to A are 0. Again, for this integration C to D, here C to D is also 0. Why? Because this one is the outside of field or outside of toroid. This side CD was outside of toroid. So outside magnetic field has value B is equal to 0. So this one also becomes 0. या चार पाथ साठी आपण इंटिग्रेशन केलं होतं बी डॉट डीएल चं. ए टू बी हे, बी टू सी हे, नंतर सी टू डी हे, नंतर डी टू ए हे. आता या ठिकाणी हे दोन का 0 आहेत, बी टू सी आणि डी टू ए, बी टू सी आणि डी टू ए, तर ते परपेंडिक्युलर आहे. म्हणजे बी आणि डीएल यांच्या मधला जो अँगल आहे तो 90 डिग्री आहे. परपेंडिक्युलर असल्यामुळे cos 90 0 असतो आणि म्हणून हे दोघेही इंटिग्रेशन 0 झाले. अजून तिसरं इंटिग्रेशन जे आहे सी टू डी, बी डॉट डीएल, सी टू डी, ते सुद्धा 0 असेल. कारण या ठिकाणी जो मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्या आउटसाइड ती साइड आहे एम्पिरियन लूपची, सी डी ही साइड आउटसाइड असल्यामुळे आउटसाइड ऑफ द सॉलिनॉइड देयर इज नो फील्ड, म्हणून त्याची व्हॅल्यू 0 येणार. बरं, आता इज इक्वल टू म्यू 0 एन आय, वेअर एन मीन्स नंबर ऑफ टर्न्स ऑफ ए कॉइल. सोलेनॉइड कॉइलच्या एन ह्या नंबर ऑफ टर्न्स होत्या. बरोबर. मग आता याचे इंटिग्रेशन ए टू बी, बी डी एल, बी वेक्टर बी डॉट वेक्टर डी एल, dot product of two vectors, that is b dl cos of theta is equal to mu 0 ni. ओके. मग आता या cos theta ची व्हॅल्यू, theta is 0, theta is 0, कारण हा a to b जो असा होता a to b c d, आणि आता a to b म्हणजे हा लेंथ एलिमेंट डीएल आणि मॅग्नेटिक फील्ड जे होतं त्याची पण डायरेक्शन
बी आणि डीएल ची डायरेक्शन सेम आहे, दोघांची डायरेक्शन सेम असेल तर अँगल किती असतो 0. मग कॉस 0 ची व्हॅल्यू किती येईल 1. मग हा कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आली, म्हणून बी डीएल कॉस ऑफ थिटा इज ओनली बी डीएल आणि राईट साइड ॲज इट इज. आता ही इंटिग्रेशन मध्ये बी हे फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे, मॅग्नेटिक field is constant. Now only remaining integration a to b of dl. मग dl सगळ्या dl चे टोटल केले तर काय मिळणार आहे आपल्याला, हे dl कारण हे तीन इंटिग्रेशन 0 झाले, हे b टू c पण 0 झालं, c टू d पण 0 झालं, d टू a पण 0 झालं. मग हे हा जो पाथ आहे हा टोटल पाथ A to B. Mug DL, so many DLs are there. That is nothing but length of solenoid. This one is the length of solenoid. So integration DL is equal to L, that is length of solenoid. Also it is length of rectangular path. ह्या rectangular path ची ही काय असेल, length असेल DL. L dl integration of dl is the L, that is length of the solenoid. आपण त्या याच्यामध्ये शिकलो की ही लेंथ ऑफ इथून अशी लेंथ असते, डायमीटर पेक्षा लेंथ जास्त असते हे आपण शिकलोय याच्या अगोदरच्या पार्ट मध्ये. सो L इज द लेंथ ऑफ द सोलेनॉइड और लेंथ ऑफ द रेक्टेंगुलर पाथ. हा रेक्टेंगुलर पाथ जो आहे एम्पेरियन लूपच्या त्याची लेंथ L आहे. ओके, मग हे इंटिग्रेशन डीएल ची व्हॅल्यू एल पुटअप करायचं, बी इंटू ही याची व्हॅल्यू एल पुटअप केली, बी इंटू एल हे जसंच्या तसं μ0 n आहे. मग आता बी फाइंड आउट करायचं मॅग्नेटिक फील्ड, तर काय करायचं, हा एन ला डिवाइड करायचा, μ0 जसंच्या तसा, आय जसंच्या तसा, n अपॉन एन. हियर n means n upon n means it gives number of turns per unit length. आता ही लेंथ किती पण असेल, पण टोटल नंबर ऑफ टर्न्स अपॉन टोटल लेंथ, टोटल नंबर ऑफ टर्न्स अपॉन टोटल लेंथ, that gives us the number of turns per unit length n upon n. हा स्मॉल n असेल, number of turns per unit length. मग μ0 number of turns per unit length, current b is equal to μ0 small n I. Here capital N means number of turns for coil, solenoid coil we have seen. Okay, so this is the required expression. Okay, very simple it is. Again, next topic we are going to see 10.17 magnetic field of toroid. Toroid means it is a solenoid. It is a solenoid. आता टोरॉइड काय असतो बघा, तुम्ही आतापर्यंत शिकले की हा असा सोलेनॉइड असतो की ज्याच्यामधून करंट बॅटरी लावून आपण करंट सेंड करतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह करंट फ्लोज इन दिस डायरेक्शन. दिस वन इज द लेंथ ऑफ सोलेनॉइड. सोलेनॉइड मीन्स अ करंट कॅरिंग कॉइल. आता टोरॉइड म्हणजे काय, सोलेनॉइडचं कन्व्हर्शन टोरॉइड मध्ये करतात. आता सपोज हा एक रॉड आहे किंवा एक पाईप आहे, ह्या पाईपवर ही जी सोलेनॉइड कॉइल आहे, सोलेनॉइड कॉइल, फक्त सोलेनॉइड साठी मॅग्नेटिक फील्ड किती असतं, B इज इक्वल टू μ0 n I इतकं असतं. आता आपण त्याला टोरॉइड बनवतो. कसा बनवायचा तर बघा, तर ही जी कॉइल असते ह्या कॉइलला आपण याच्यावर वाउंड करायचं.
असं, म्हणजे या पाईपवर हा सोलेनॉइड एकदम फिक्स याच्यामध्ये क्लोजली त्याचे सर्कल्स किंवा त्याच्या टर्न्स येतील असं आपण त्याला फिक्स करायचे. सपोज दिस वन इज द पाईप, this one is the pipe, or a core on which solenoid is. आता बघा हा सोलेनॉइड आहे. सोलेनॉइड म्हणजे ही सिंगल कॉइल अशी, आणि हिला असे टर्न परत, म्हणजे स्प्रिंगला त्या पाईप वरती टच, ह्या टर्न्स अशा टच राहतील असं गुंडाळायचं, त्याला टोरॉइड म्हणतात. सोलेनॉइड पासून टोरॉइड कसा बनवतात? ही सोलेनॉइड म्हणजे स्प्रिंग आहे, खूप लांब आहे अशी, ती स्प्रिंगचा टर्न करायचा, असा एक असा एक असा एक, सो मेनी टर्न्स, आणि करंट स्टार्टला एंट्री करेल आणि एंडला लिव्हिंग करेल किंवा बाहेर जाईल. तर अशा प्रकारे हा जो टोरॉइड आहे तो बनवला जातो असा. म्हणजे स्प्रिंगला या पाईप वरती असं असं गुंडाळायचं, बस तो बनला टोरॉइड. आता बघा या ठिकाणी ह्या टर्न्स जे आहेत, ह्या टर्न्स करंटची डायरेक्शन, ह्या टर्न्सची करंटची डायरेक्शन कशी असेल? इकडून अशी. तर या ठिकाणी हा टोरॉइड शॉर्ट मध्ये दाखवलेला आहे. इथं हे डॉट आणि सर्कल्स आणि क्रॉस आणि सर्कल्स हे काय सांगतात? डॉट आणि सर्कल्स या ठिकाणी करंटची डायरेक्शन आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर आहे, आणि क्रॉस सर्कल्स मध्ये इन टू द प्लेन ऑफ द पेपर आहे, डायरेक्शन ऑफ करंट. हे दोन सर्कल्स आपण आधी पण डिस्कस केलेले आहेत. तर ही आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर आणि इन टू द प्लेन ऑफ द पेपर, डायरेक्शन ऑफ करंट हिअर. म्हणजे हा बेंट इनटू सर्कल असतो. आता बघा या ठिकाणी आपण ह्या पाईपवर ही स्प्रिंग म्हणजे सोलेनॉइड वाउंड केला, आणि ह्या पाईपला अजून सर्कल करायचं, म्हणजे असा जो पाईप राहील. आता बघा खरा टोरॉइड कसा बनेल. हा पाईप जो होता त्याच्यावर त्याला बेंड करायचा, हा असा पाईप आहे, हा पाईप आहे, आणि त्याच्यावर ही कॉइल, ही अशी कॉइल गुंडाळायची. तर अशी 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 ही स्प्रिंग, स्प्रिंग म्हणजे सोलेनॉइड बेंट इनटू अ सर्कल. Solenoid is arranged in such a way that solenoid is wound on a support, and that support is bent into a circle that gives a toroid. हा टोरॉइड असेल असा. टोरॉइड हा सर्क्युलर असणार, आणि याच्या सेंटरला सगळ्यात जास्त मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. ह्याच्या सेंटरला जे मॅग्नेटिक फील्ड ऍक्सियल पॉइंट्सला असेल त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मॅग्नेटिक फील्ड ह्या टोरॉइडल कॉइलच्या सेंटरला प्रोड्यूस केलं जातं. तर या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड असेल, मग याच्यासाठी काही करंट्स असे बाहेर येणारे असतील आपल्याकडे आउटसाइड द प्लेन ऑफ द पेपर, आणि काही करंट्स हे इन टू द प्लेन ऑफ द पेपर्स असतील. आणि ह्याची जी रेडियस आहे इथून इथपर्यंत ती कॅपिटल आर आहे. कॅपिटल आर इज द रेडियस. आपण हा एक एम्पिरियन लूप कन्सिडर करूया. समजलं मग टोरॉइड काय असतो? तर बघा, कारण इथं डेफिनेशन मध्ये समजणे थोडं डिफिकल्ट वाटतंय, पण ऍक्च्युअली तो असा असतो. म्हणजे स्प्रिंगला, स्प्रिंगच्या टर्न्सला असं गुंडाळायचं
त्याच्या टर्न्सला, स्प्रिंगच्या टर्न्सला सर्क्युलर याच्यामध्ये गुंडाळायचं पण ते, आणि परत ते अजून सर्कल मध्ये, तर त्याला टोरॉइड म्हणतात. तर बघा, मॅग्नेटिक फील्ड ऑफ टोरॉइड. टोरॉइड इज अ सोलेनॉइड. टोरॉइड हा काय असतो? एक सोलेनॉइडच असतो ऑफ अ फायनाइट लेंथ बेंट इनटू हॉलो सर्क्युलर ट्यूब लाईक स्ट्रक्चर. ही ट्यूब आहे, असं किती पण आपण तयार करू शकतो. तर बेंट म्हणजे वाकवले, वाकवले, बेंट इनटू हॉलो सर्क्युलर ट्यूब. ही हॉलो आहे, पोकळ सर्क्युलर ट्यूब आहे, आणि याच्यावर हा टोरॉइड म्हणजे सोलेनॉइड हा गुंडाळलेला आहे. टोरॉइड हा एक सोलेनॉइडच आहे, पण सोलेनॉइड ला अजून टर्न मारून नंबर ऑफ टर्न्स मेनी केल्या तर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर मोर अँड मोर वी कॅन अचीव. जास्त मॅग्नेटिक फील्ड पाहिजे असेल तर टोरॉइड यूज करतात, कमी पाहिजे असेल तर सोलेनॉइड यूज करतात. तर बघा, टोरॉइड इज अ सोलेनॉइड ऑफ फायनाइट लेंथ bent into a hollow circular tube like structure similar to a pressurized rubber tube inside a tire of vehicles as shown in figure. जसं टायर मध्ये आपण ट्यूब जसं हवा भरून प्रेशराइज करतो त्या प्रकारे हा सोलेनॉइडला गुंडाळलेला असतं सर्कल मध्ये, आणि त्याला टोरॉइड म्हणायचं. ओके, टोरॉइडचा मिनिंग समजला. मग टोरॉइड काय असेल तर बघा, कन्सिडर अ टोरॉइड कॅरिंग करंट आहे. एक टोरॉइड आहे आणि त्याच्यामधून करंट किती जाते? आय. किंवा शेगडीची कॉईल असते, शेगडीची कॉईल स्प्रिंग सारखी, तिला फक्त आपण काय करायचं, असं गुंडाळायचं स्प्रिंग किती सर्क्युलर फॉर्म मध्ये, हॉलो सर्कल मध्ये अशी गुंडाळली जाईल, तर त्याला टोरॉइड म्हणायचे. तर कन्सिडर अ टोरॉइड कॅरिंग करंट आय अँड हॅव्हिंग एन नंबर ऑफ टर्न्स. आता बघा, टोरॉइडच्या टर्न्स म्हणजे सोलेनॉइडच्या टर्न्स नाही, हा या सोलेनॉइडच्या टर्न्स. हा सोलेनॉइड होता, याच्या टर्न्स वेगळ्या, आणि हा टोरॉइड आहे तर याच्या एका टर्न मध्ये अजून सो मेनी टर्न्स आहेत. एक राऊंड, दोन राऊंड, स्प्रिंगचे राऊंड असे, तर ते असतील एन नंबर ऑफ टर्न्स. हॅव्हिंग नंबर ऑफ टर्न्स, एन नंबर ऑफ टर्न्स. आर बी द ॲव्हरेज रेडियस ऑफ द टोरॉइड. या टोरॉइडची रेडियस आर आहे, ही रेडियस असेल आर. मग याच्यामध्ये ही पण एक स्प्रिंग आहे, परत इथं पण एक म्हणजे अशी स्प्रिंग असेल, तर इथं दोन रेडियसचा यूज होतो, एक R1 आणि दुसरी R2. R1 आणि दुसरी R2 यांचा ॲव्हरेज घेतला, R1 आणि R2 यांचा ॲव्हरेज हा रेडियस ऑफ द टोरॉइड असेल. कारण ही कॉईल अशी याच्यावर गुंडाळली जाणार आहे, बरोबर. मग लहान इनर टर्न्स आणि आउटर टर्न्स, इनर टर्न्सची रेडियस R1 आणि आउटर टर्न्सची रेडियस R2 यांचा ॲव्हरेज केला तर ॲव्हरेज रेडियस ऑफ द टोरॉइडची ॲव्हरेज रेडियस नाही. R1 बी द इनर रेडियस, R2 बी द आउटर रेडियस ऑफ द टोरॉइड. आता बघा, बाय एम्पियर्स लॉ काय आहे? इंटिग्रेशन, लाईन इंटिग्रेशन ओव्हर द क्लोज्ड लूप B dot dl is equal to mu 0 times the current, total current flowing through that area or bounded by that path current. Here dot product of two vectors B dot dl is B dl cos of theta. Here mu 0 ni. This is for single turn of solenoid. ऍक्च्युअलिटीज ऑफ टोरॉइड. एक टर्न सोलेनॉइडचा म्हणजे तो एक टर्न टोरॉइडचा म्हणजे ही स्प्रिंगचा एक टर्न, तो असे मेनी टर्न्स आहेत. एका टर्न साठी हे असेल तर एन नंबर ऑफ टर्न साठी किती असेल, मग याला एन ने मल्टिप्लाय करायचे.
तर μ0 ni याला एक हे फॉर सिंगल टर्न आहे, सिंगल टर्न ऑफ ए टोरॉइड ही सिच्युएशन आहे. मग n नंबर ऑफ टर्न्स फॉर ए टोरॉइड किती असेल, n ने मल्टिप्लाय करायचं, बी डीएल कॉस ऑफ थिटा. आता हा बी टेकन आउटसाइड द लाइन इंटेग्रल and integration can be done only for dl. आता μ0 ni जसाच्या तसा. आता इंटिग्रेशन या ठिकाणी कॉस ऑफ थिटा, थिटाची व्हॅल्यू 0 आहे. आता थिटाची व्हॅल्यू 0 आहे. थिटा हा अँगल बिटवीन बी अँड डीएल आहे. आता बी आणि डीएल मध्ये जर दोघेही पॅरलल असतील तर अँगल 0 असेल. इथं ह्या सिच्युएशन मध्ये बी आणि डीएल हे पॅरलल असतात, थिटा हा 0 असतो आणि म्हणून इथं जो कॉस ऑफ 0 घेतला आपण त्याची व्हॅल्यू 1 येणार. याची व्हॅल्यू 1 आली, कॉस ऑफ 0 ची व्हॅल्यू 1 राहिलं काय मग बी डीएल. त्याच्यापैकी बी हा आउटसाइड गेला ऑफ द इंटिग्रेशन साइन and integration can be done for dl only. This right side remains same. Here integration of line integral of dl, that is nothing but length of toroid. Length of toroid means circumference of the toroid. If r capital is the average radius of the toroid, then what will be its circumference? 2 pi r. So put value of this integral 2 pi r. मग बी जसाच्या तसा याची व्हॅल्यू आपण 2 पाय आर पुटअप केली. μ0 ni जसाच्या तसा. परत हा 2 पाय आर n ला डिवाइड केला. आता याला डिवाइड का केला तर बघा, बी फाइंड करायचे आहे. 2 पाय आर डिवाइड केला, μ0 जसाच्या तसा, आय जसाच्या तसा, n अपॉन 2 पाय आर काय असेल, n अपॉन 2 पाय आर total number of turns of a toroid upon its total length, that is circumference of the toroid, that gives you number of turns per unit length, number of turns per unit length. मग μ0 जसाच्या तसा, आय जसाच्या तसा आणि ह्याची व्हॅल्यू स्मॉल n. इथं जसं आपण नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ सोलेनॉइड साठी यूज केला, हाच फॉर्म्युला सेम आहे. फक्त याची जी स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड असेल ती खूप 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 स्ट्रॉंग असते दॅन सोलेनॉइड पेक्षा. समजलं. मग टोरॉइड काय असतो तर सोलेनॉइडच्या स्प्रिंगलाच अजून सर्कल्स मध्ये गुंडाळायचं आणि बेंड इंटू अ सर्क्युलर फॉर्म मध्ये, त्याला आपण टोरॉइड म्हणायचं. आणि त्याच्यासाठीचं मॅग्नेटिक फील्ड इथं असतं हे आपल्याला. This is the last topic. Here we are finishing our chapter number 10. Okay, now we'll stop here.